स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। IPL मॅच चालू आहे सध्या, बघू आज काय होतंय नाही का। आज मी एक टीम लावणार आहे आणि आजचे पप्पा त्यांची एक टीम लावणार आहे। तर आम्ही मॅच चालू झाल्यावरती बघणार आहे कोणाची टीम रन होते, कोणाची टीम पुढे जाते किंवा कोणाच्या टीमला किती पॉइंट मिळतात। असं आमचं चाललंय आता नाही का, कारण आज संडे टाइमपास चाललंय आपलं। काय असं त्याच्यावरच हारलंय असं काही नाही, कारण कुणी जिंकलं कुणी हारलं, आपली काही कामं आपल्याला चुकले नाहीत। आपल्या रोज कामाला जाणं आहे, आपल्याला रोजगारात कामं करणं आहे की नाही। आता मी पण इथं वही घेऊन बसलीये आणि पेन वगैरे घेतलाय, कारण आता टीम लावायचं चाललंय ना आमचं। मग मी आता लिहून टीम लावणार आहे आणि आयुषचे पप्पा मोबाईल मध्ये टीम लावणार आहेत। देखेंगे आज मेरी कागज और कलम काम करती है या इनका मोबाईल। तर चला आपण टीमा लावून घेऊ, बघूया रिझल्ट काय येतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे आणि मॅच चालू झालं तर खरंच खूप मजा येणार आहे। बघूया आपण आता काय होतंय ते। काय झाली का नाही टीम लावून? किती वेळ झाले ते लिहित बसली, काय लिहिते काय माहिती एवढं। होते तुम्ही बघायची नाही अजिबात, मी टीम लावतीये ती माझी झाली पण टीम लावून। तुम्ही काय बाबा एक्सपर्ट लावत बसता, इथं मी एकच टीम लावून माझं डोकं दुखायला लागले। 8 टीमा कशा लावता काय माहिती तुम्ही। देखेंगे आज मी टीम लावलेली जर चांगली चालली ना तर मी पण IPL खेळणार। जर 8ची टीम हे झाली तुम्ही आज कोणाला IPL बघू देणार नाही, तर पुढे तुम्हाला सुद्धा IPL बघू देणार नाही। आज जर मॅच हारली तर, म्हणजे माझी टीम हारली तर बरं का, लक्षात ठेवा। बघा मी अजून टीम बनवते भारी, अजून डोकं लावून चांगलं, माहितीये का एवढं डोकं लावायला लागतं याच्यामध्ये। ए जा चिटिंग नाही करायचं, माझी टीम बघताना तशीच तुमची पण लावतो तुम्ही। अजिबात नाही लावायची चिटिंग, मी लय डोकं लावून केलेले लिहून घेतलेलं आहे। काय मॅच चालू झाल्यावरती खरी मजा येणार आहे, कोणाची टीम कशी चालती कशी नाही गंमत। हे सगळं पैशासाठी चाललेलं नाहीये आणि हे फक्त टाइमपास चाललंय आज संडे म्हणून। पण याचा अर्थ असं नाही की खरंच टीम लागल्यावरती काय जिंकल्यावरती ते पैसे घेणार नाहीये। मस्त शॉपिंग करणार त्याची, दुसऱ्या दिवशी ड्रेसच एक डायरेक्ट 1000 रुपयाचा। तर फायनली माझी टीम पण रेडी केलेली आहे मी आणि आयुषच्या पप्पांची टीम रेडी केली। तर ही बघा माझी टीम आहे आणि ही आयुषच्या पप्पांची टीम आहे। तर बघूया आपण मॅच चालू झाल्यावरती की काय होतंय काय नाही। खूप एक्साइटिंग असा व्हिडिओ होणार आहे आज। तर तुम्ही आवडल्यावरती व्हिडिओला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण आता मॅच कधी सुरू होते याची वाट बघू, तर तोपर्यंत पोटा पाण्याची आपली व्यवस्था करू, ठीक आहे। चलो आज जर माझी टीम जर चांगली खेळली ना तर मी आयुष्य पप्पांना IPL बघून देणार आहे। फ्री मध्ये खेळा, पैसे कमवा, नाही भेटले तरी खुश, भेटले तरी खुश। यांचं कसं आहे माहितीये का, मॅच मध्ये त्यांची टीम जर त्यांना असं वाटलं ना आता आपली टीमचं काय खरं नाही, संपलंय सगळं, मग मॅच बघायची, मग कोणाच्या साईडने थांबायचं, जिंकल त्याच्या साईडने। जिंकलं तरी खुश, हारलं तरी खुश, आम्हाला बाकी काही फरक पडत नाही। पण आजचा फक्त टाइमपास म्हणून आम्ही आज असा व्हिडिओ बनवतोय, जास्त सिरियसली घेऊ नका किंवा वाटेल की सगळ्यांना की बघा आता यांचं IPL वरती आलंय, त्यांना पैसे भेटणार युट्यूब वर ना म्हणून यांनी IPL वरती पैसे लावले तर फ्री मध्ये लावलेले आहेत आपण गेम। जस्ट टाइमपास म्हणून आपण लावले, वेळ आपला कसं चांगल्या गोष्टीसाठी वापरला पाहिजे हे की नाही, जे आपलं काम व्हिडिओ बनवायचं त्यासाठी आपण आज ही गोष्ट केली आहे। कुठलीही गेम खेळताना जास्त आहारी जायचं नसतं, ते सूचना देतात बघा, सिगरेट पिताना वगैरे बाकीच्या गुटखा खाताना की कुठलीही गेम खेळताना त्याची एवढं पण आहारी नाही जायचं की आपल्याला पण भीक लागली पाहिजे हे की नाही। 3:30 वाजलेत आणि मॅच चालू झाली बघा। तर चलो देखेंगे आज क्या होता है। टॉस तो उडलाय आता आणि आता बघूया आगे आगे होता है क्या। आता मॅच पण चालू झाली बघा, आता आपण बघूया मॅच मध्ये काय होतंय ते आणि सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काय होतंय काय नाही हे आम्हाला सुद्धा माहित नाहीये आणि तुम्हाला सुद्धा आता माहित नाही, त्यामुळे शेवट नक्की बघा। तर बघा मॅच चालू आहे मस्तपैकी आणि एक प्लेअर नवीन आला त्याच्यामध्ये, तो अथर्व म्हणून। तर तो मी बघितलंच नाही आलेला, मी होते किचन मध्ये, माझी चूक झाली, टॉस उडवताना मी आले नाही तिथं ना, काय करणार भूक लागली होती म्हणून। जाणे तर देखेंगे आगे क्या होते, आता कोण येते नंतर वगैरे तर बघू। हे बघा अथर्व आउट झालेला आहे। हा आता कसं वाटतंय गार वाटतंय। मी घेतला नव्हता अथर्वला, मला माहित नव्हतं आणि मला माहित नव्हतं, यांनी म्हणले बरं झालं हिला माहित नाही आपण घ्यावं। आता कसं झालं आउट प्लेअर। अथर्व आउट झालेला आहे, आता माझीच रँक पुढे। बघूया अजून मज्जा येणार आहे खूप। आज आम्ही पहिल्यांदा दोघं एकत्र मॅच बघतोय, नाहीतरी मी मॅचच्या विरुद्ध असायचे, पण म्हणलं जाऊ दे, जसं आपण नवऱ्याला सगळ्या गोष्टी साथ देतो तसं IPL बघायला पण साथ देऊ हे की नाही। आजच बघणार बरं का, रोज नाही बघणार आहे। कसं होतंय काय नाही होत, तो मस्त खेळून गेलेला आहे, आउट झालेला आहे, का तर काही जोक नाही, हाफ सेंचुरी करून तो आउट झालेला आहे। मला नाही काय होत, मी बरोबर प्लेअर चॉईस केला होता त्यामुळे मला काय वाटत नाही।
आउट झाला का नाही वाईस कॅप्टन? आज काय नाही होत. चला अजून मॅच भरपूर शिल्लक आहे. अजून एवढ्या तेवढ्याने मी हरत नसते अजून, माहिती का. पण माझा वाईस कॅप्टन आउट झालाय, माहिती का. एकच रन कमी होतं फक्त हाफ सेंचुरी करायला. 1 रन करून मग आउट झाला असतं तर काय नसतं झालं. पण अरे यार, डॅम इट. अशा पद्धतीने बघा फर्स्ट इनिंग संपलेली आहेत आणि माझेच पॉइंट जास्त आहेत, आईच्या पप्पांचे पॉइंट कमी आहेत. ये माझ्या कॅप्टनने विकेटच नाही घेतली. आणि माझा वाईस कॅप्टन एका रन साठी आउट झाला. गंमत आहे की नाही. तर हे बघा इकडं अशी आमची टीम वगैरे होती आणि इथं आमच्या आयुषने आताच मस्त मस्त झाडाच्या कैऱ्या तोडून आणल्यात. अरे वा मस्त आणल्यात हिरव्या हिरव्या. क्या कर रही हो मेरी रसमलाई? कुछ नहीं मेरे काले जामुन. है ना, भारी का नाही जोक. कसं वाटलं बाळा तुला आज कैऱ्या तोडून? मस्त ना. हा तोडा तोडा. हेच असतं लहानपणी एन्जॉय करायचं, झाडावर चढणं, कैऱ्या तोडणं, एन्जॉय करायचं. चढायचं झाडावरती. झाडावर मस्त पैकी चढायचं, चढायला पण शिकायचं झाडावरती. काय उद्या झाडावर चढणार ना तू? नक्की प्रॉमिस. अगं पण तिकडे मुंगी असते ना चावते. बूट घालायचा. हा पॅन्टीला चावतील इथं. आम्ही झटकायचं खाली उतरून. आता हर्षल पटेल आलेला आहे. आपल्या दोघांकडे पण त्रिपाठी नाहीये. त्रिपाठीची विकेट पडली पाहिजे आता, माहिती का? हा बरोबर. या गोष्टीसाठी मी तुमच्या बरोबर आहे. त्रिपाठी आउट झालं पाहिजे, नाही तर आपलं काय खरं नाही. ये त्रिपाठी आउट झालाय, आउट झाला. मस्त कॅच, मस्त 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 मस्त. त्रिपाठी हा प्लेअर आमच्या दोघांकडे पण नव्हता म्हणून आम्हाला भारी वाटतं. कधी आउट होते कधी आउट होते. त्रिपाठी आउट झालाय. तुझ्या कॅप्टनने विकेट काढलाय. हा माझ्या कॅप्टनने विकेट काढला. म्हणजे माझा कॅप्टन आता बॉलिंग वगैरे करायला आलेला आहे, त्यामुळे भारी चाललंय माझं. तरी पण माझ्या मनाने आयुष्य पप्पांच्याच पॉइंट पुढे आहेत सध्या. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ते जिंकले काय मी जिंकले काय, माझं सगळं त्यांचंच आहे, त्यांचं सगळं माझंच आहे. है की नाही. हे बघा हैदराबाद जिंकलेली आहे. आणि तर अशा पद्धतीने आता बघा मॅच संपली आहे आणि कोण विनर झाले. ऍक्च्युली विनर कोणीच नाही झालेलं, कोणालाच काही नाही मिळालेलं, माहितीये का. तर इकडे बाजूला बघा हे माझे पॉइंट आहेत आणि इकडे आयुष्य पप्पांचे पॉइंट आहेत. तर कोण विनर झाले हे तुमच्या लक्षातच येईल. पण नुसतंच विनर झाले, आम्हाला 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही. तर तुम्हाला वाटेल हा यांना मिळाले काहीतरी, सांगत नाही, पण काहीच मिळालेलं नाहीये. पण मीच जिंकलेली, शेवटपर्यंत मीच जिंकलेली आहे की नाही. नेहमी लेडीजच असं पुढे असं. IPL मध्ये पण मी पुढे गेले बघा. तर अशा पद्धतीने आमची मस्तपैकी दिवसभर मॅच बघता बघता ब्लॉग पण झालाय आणि एन्जॉय पण करून झालाय छान. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. कारण आम्ही आज नाही का पहिल्यांदाच दोघांनी एकत्र मॅच बघितली, दोघांनी एकत्र मॅचच्या टीम लावल्या होत्या. पण जाऊ दे, ठीक आहे. आनंद तर आपला व्यक्त केला, एकत्र वेळ घालवलाय की नाही. अजून काय पाहिजे. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.